नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, तुमच्या या लाडक्या बहिणींच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। बहिणींनो, आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सध्या सगळीकडे खूप चर्चा सुरू आहे। प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की ताई नक्की काय चालू आहे, पैसे कधी जमा होणार, सरकारचे काय आदेश आले। तर माझ्या साध्या भोळ्या बहिणींनो, अजिबात काळजी करू नका। तुमच्यासाठी सरकारचा एक अगदी ताजा आणि खूप महत्त्वाचा सरकारी आदेश म्हणजे GR आला आहे। माझ्या हातात हा जो कागद दिसतोय ना, हा तोच सरकारी आहे। आज मी तुम्हाला या कागदात काय लिहिलंय ते अगदी आपल्या घरच्या भाषेत सोप्या करून सांगणार आहे। व्हिडिओ अजिबात सोडू नका, कारण आज तुम्हाला एकदम पक्की आणि खरी माहिती मिळणार आहे। बघा बहिणींनो, हा आदेश मुंबईच्या मंत्रालयातून म्हणजेच आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून जारी झाला आहे। आता तुम्ही म्हणाल या कागदावर काय लिहिलं आहे, तर या सरळ आणि सोप्या भाषेत लिहिलंय की आपल्या लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सरकारने तिजोरीची चावी फिरवली आहे। म्हणजेच योजनेचे पैसे वाटण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे। अनेक महिलांना वाटत होतं की ही योजना फक्त बोलण्यापुरती आहे की काय, पण बहिणींनो, हा सरकारी कागद पुरावा आहे। सरकार आपल्या बहिणींना दिलेला शब्द पाळायला निघाला आहे। हा निर्णय विशेष करून आपल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील माझ्या गरीब आणि गरजू बहिणींसाठी काढण्यात आला आहे। आता सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे का, गावाकडे बरेचदा अफवा उठतात की सरकारकडे पैसे नाहीयेत, योजना बंद पडणार, पण ह्या सरकारी कागदावर सरकारने आकडा लिहिला आहे। सरकारने आपल्या या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी तब्बल 3000 कोटी रुपये मंजूर केले आहेत। आकडा ऐकला ना, 3000 कोटी रुपये, आणि त्यातल्या त्यात मे महिन्यात पैसे महिलांच्या खात्यात पाठवण्यासाठी 344 कोटी 74 लाख रुपये तर थेट महिला व बाल विकास विभागाच्या स्वाधीन केले आहेत। म्हणजेच तुमच्या खात्यात जमा होणार पैसे बँकेच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत असं समजायला हरकत नाही। यामुळे मनातील भीती काढून टाका, सरकारकडे तुमच्यासाठी भरपूर निधी उपलब्ध झाला आहे। आता महत्त्वाचा मुद्दा, पैसे कधी मिळणार आणि त्यासाठी काय सुरू आहे। माझ्या बहिणींनो, तुम्ही जे फॉर्म भरले आहेत ना, त्या फॉर्मची सध्या सरकारी ऑफिसमध्ये खूप बारीक तपासणी सुरू आहे। अधिकाऱ्यांना वरून कडक आदेश आले आहेत की गाव पातळीवर किंवा शहरात ज्या माझ्या खऱ्या आणि पात्र बहिणी आहेत त्यांचा एकही फॉर्म सुटला नाही पाहिजे। पण हो, ज्यांचे फॉर्म चुकीचे आहेत किंवा ज्यांनी खोटे कागदपत्र जोडले त्यांचे फॉर्म बाद केले जातात। सरकारने अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत आम्हाला संपूर्ण हिशोब द्या की किती बहिणींना पैसे मिळाले आहे आणि किती जणींचे फॉर्म मंजूर झाले आहे। म्हणजेच काम एकदमच चोख आणि पारदर्शक पद्धतीने सुरू आहे। ज्या बहिणींना फॉर्म एकदम बरोबर आहे त्यांना अजिबात घाबरायची गरज नाही, तुमचे पैसे कुठेच जाणार नाहीत। तर माझ्या लाडक्या बहिणींनो, आजच्या ह्या सरकारी आदेशाचा सोपा अर्थ हाच आहे की सरकार पैशाची सोय करून बसलंय। फक्त तुमच्या अर्जाची तपासणी पूर्ण झाली की पैशाचा हप्ता तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल। खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका बहिणींनो। तुमच्या ह्या बहिणींनी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत खरी माहिती दिली आहे। माहिती आवडली असेल तर तुमच्या गावातल्या इतर बहिणींना, नातेवाईकांना, महिलांना आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही धीर